आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे विष्णू पुराणातील वामन अवताराची. एकेकाळी स्वर्ग, पृथ्वी, पाताळ हे 3 लोक जणू एकत्र सुवर्णासारखे चमकत होते. कारण त्यांचा राजा होता बळी, पराक्रमी, दानशूर. पण त्याचा एकच दोष, अहंकार. त्याने यज्ञांद्वारे प्रचंड शक्ती मिळवली आणि आता तो म्हणू लागला 3ही लोकांवर फक्त माझेच राज्य असावे. देव हतबल झाले. त्यांनी विष्णूंची प्रार्थना केली, प्रभो, अधर्म वाढतो आहे, काहीतरी करा. विष्णू हसले आणि म्हणाले, मी येतो. क्षणात प्रकाश फुलला आणि विष्णूने जन्म घेतला. लहान, शांत, तेजस्वी ब्राह्मण बालक वामन. त्यांच्या अंगांवरची काषाय वस्त्र जणू सूर्यप्रकाशात चमकत होती. हातात छत्री, काठी आणि डोळ्यात दिव्य तेज. बळीराजा जिथे यज्ञ करत होता तिथे वामन पोहोचले. संपूर्ण सभागृह जणू त्यांच्या तेजाने उजळून निघाले. बळीने पुढे आनंदाने विचारले, बाळ ब्राह्मणा, तुला काय हवे आहे? सोने, गुरेढोरे की जमीन? वामन शांतपणे हसले आणि म्हणाले, मला फक्त 3 पावलांची जमीन दान द्या. सभागृहात कुजबूज सुरू झाली. इतकासा मुलगा आणि दान मागतोय 3 पावलं? बळी हसला, तुला जसं वाटेल तसं होऊ दे. वचन दिल्यानंतर अचानक वामनाचे रूप बदलू लागले. हवेचा आवाज वाढला, धरती थरथरली. लहान बाळ काही क्षणातच विराट ब्रह्मांडाभर पसरलेला विष्णुरूप झाला. त्यांनी पहिले पाऊल टाकले तर संपूर्ण पृथ्वी त्यांच्या पायाखाली आली. दुसरे पाऊल टाकले तर आकाश, तारे, ग्रह सर्व त्यांच्या पादस्पर्शात आले. बळी आश्चर्याने थक्क झाला. देव आनंदाने जय जयकार करत होते. आता तिसऱ्या पाऊलासाठी स्थानच नव्हते. बळी समजला, हे दान नव्हे, आपल्या अहंकाराचं उत्तर आहे. तो नम्रपणे येऊन म्हणाला, प्रभो, माझं डोकं आहे ना, तिसरं पाऊल इथे ठेवा. विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी त्याला पाताळ लोकाचे राज्य दिले आणि म्हणाले, बळी, तू अधर्माचा नाहीस तर दानशूरतेचा प्रतीक आहेस. बळीने नम्रपणे नतमस्तक होऊन प्रणाम केला आणि 3ही लोकात पुन्हा शांती आणि संतुलन प्रस्थापित झाले. आता कथेतून आपल्याला काय संदेश मिळाला? तर अहंकार कितीही मोठा असला तरी सत्य आणि धर्म अधिक महान असतात.